जसं उदाहरणार्थ कुणी जात आहे आणि मांजर आडवी गेली, मग ते काय करतात, आपलं जाणं बंद करतात, थांबवून देतात आपला प्रवास. काय आहे हा? मूर्खताचा विचार आहे. मांजर मोठी आहे की देव मोठा आहे? देव मोठा आहे. कास तुटलं की आपल्याला असं वाटतं अरे आता काहीतरी घडणार, दूध उतलं तर काहीतरी आता होणार आहे की नाही. असे एक ना अनेक असे मूर्खासारखे विचार आपण आपल्या माइंड मध्ये काय केलेले आहे, बसवून ठेवलेले आहे. पण देवाचं वचन सांगते की हे मूर्खताचे विचार सुद्धा देवाच्या दृष्टीने काय आहे, पाप आहे. पुन्हा एकदा सांगत आहे की खूप लोकांचा गैरसमज आहे की मोठ्या मोठ्या चुका करणं, चोरी करणं, खून करणं, कुणाला फसवणं हे पाप आहे. हे तर आहे, त्याचं दंड पण आहे. पण रोज आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये आपण या छोट्या मोठ्या गोष्टींना करून सुद्धा देवाच्या दृष्टीने काय करत आहोत, पापच करत आहोत. आणि असं नाहीये की या गोष्टींचं शिक्षा नाही आहे, याचं देखील शिक्षा आहे. जसं व्यक्त जे बडबड करतात, देवाचं वचन सांगते की तुझ्या बोलल्या गेल्या शब्दाचा, प्रत्येक शब्दाचा काय घेतला जाईल, लेखा जाईल. आणि हे जे शुल्लक पाप जे आहे, ज्याच्या प्रति देवाच्या दृष्टीने कसं आहे, पाप आहे, जे मी रविवारच्या गोष्टी नाही तर दैनंदिन जीवनामध्ये आपण कळत न कळत या पापाच्या आहारी जातो.